या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि न्यूज 18 लोकमतवर आपण महामंथन करतोय मराठा आरक्षणाबद्दल, जे सध्या चक्रव्यूहात अडकलेलं आहे। या मराठा आरक्षणाला चक्रव्यूहातून नेमकं बाहेर कोण काढणार आणि त्याच्या संदर्भातले नेमके आता पर्याय काय उपलब्ध आहेत, त्या सगळ्याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत पुढचा 1 तास। आणखीन आपल्या सोबत आता नवीन पाहुणे सुद्धा काही जोडले गेलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जातील। आपल्या सोबत शिवानंद भानुसे हे मराठा नेते सुद्धा काही वेळातच जोडले जातील, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया। पण चर्चेच्या पूर्वी आपण गेल्या 1 तासामध्ये आपण विविध मुद्द्यांवरती जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्या अनुषंगाने चर्चा केली, पण आता खऱ्या अर्थाने ही लढाई पुढे न्यायची असेल तर नेमके पर्याय आपल्या सगळ्यांच्या समोर काय आहेत, कसं हे आरक्षण मिळू शकतं, याच्याबद्दलची चर्चा आपल्याला या 1 तासात करायची आहे। आणि मला विनोद पाटलांकडेच हा प्रश्न घेऊन जायचा आहे। विनोदजी, तुम्ही निकराची लढाई लढली, रस्त्यावरची लढाई लढली, राजकीय लढाई लढली आणि सुप्रीम कोर्टातली न्यायालयीन लढाई सुद्धा लढली, पण आता पुढे काय? तुमच्या पुढे पर्याय नेमके काय आहेत आणि कुठल्या पर्यायाचा तुम्ही अवलंब करणार आहात? हे बघा, मराठा समाजासमोर एकच पर्याय होता आणि तो पर्याय आज आहे, तो उद्या आहे, की मागणी करणे की आम्हाला सरकारने आरक्षण द्यावं। आपण बघितलं की ज्यावेळेस आरक्षण मिळालं, मग ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं, न्यायमूर्तींचं मतांतर झालं, काही अधिकार राज्याला, काही अधिकार केंद्राला। परंतु हे सगळं होत असताना एक गोष्ट मला या ठिकाणी आठवण करून देऊ वाटते की ज्यावेळेस 9 सप्टेंबरला न्यायालयाने स्थगिती दिली होती, त्या न्यायालयाच्या आदेशामध्ये न्यायमूर्ती महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या अगोदरच्या गोष्टीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा बदल करणार नाही। 2014 ते 2019 पर्यंत विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मराठा समाजाची नेमकं मागणी काय आहे? 1, आरक्षण, ज्याच्यामुळे शिक्षण मिळू शकतं, नोकऱ्या मिळू शकतं। 2, स्वयंरोजगार, त्याच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने भरीव तरतूद। आणि 3, सारखी संस्था की कॉम्पिटिशनच्या जगामध्ये स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे। या तिन्ही फ्रंटवर राज्य सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारचं काम केलं जात नाहीये। आम्ही काय सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशन रद्द केलं, ते रिझर्वेशन रद्द केल्यानंतर रिझर्वेशनला पॅरलल यंत्रणा राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी काय उभी करू शकते? मग आम्ही सुपिरियर न्यूमरीचा एक पर्याय दिला, आम्ही त्या ठिकाणी विशेष बाबचा पर्याय दिला। आपण बघितलं की दिल्लीमध्ये JNU असेल, वाराणसी असेल, अलीगड युनिव्हर्सिटी असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी तुम्हाला थांबवतो विनोदजी, संभाजीराजे छत्रपती बोलतायत, आपण थेट तिकडे। आता याच्या पुढे मार्ग काय काढायचा आणि ही जबाबदारी नुसती माझी नाही तर सगळ्या समाजात, सगळ्या पक्षातल्या प्रमुखांची, आणि म्हणून माझा तो प्रयत्न चालू आहे। हा कुठला सिलसिला नाही आहे, ही खऱ्या अर्थाने समाजाची भूमिका, समाजाला न्याय मिळावा म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न। तुम्ही राज ठाकरेंना काय सांगितलं आणि त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय आहे? राजसाहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे। ते खऱ्या अर्थाने सांगाल की राज्यात ते जातपात मानत नाहीत, पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हे त्या मताचं आहे। आणि जी माझी भूमिका आहे त्याला ते सपोर्ट सुद्धा करतात, कारण का राजश्री छत्रपती शाहू महाराज जे माझे पंजोबा आहेत आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे दोघं जिवलग मित्र होते आणि ते नातं आजही छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आमची बरीच चर्चा झाली। आणि दुसरी अनेक गोष्टीवर चर्चा चालू होती, ते म्हणजे त्यांचं आणि माझा एक कॉमन पॉईंट आहे, ते म्हणजे किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन। आणि म्हणून आम्ही अनेक, रायगड असेल किंबहुना महाराष्ट्रातले महत्त्वाचे किल्ले असतील, ते आपल्याला जतन संवर्धन कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा झाली। तर उद्यापासून तुम्ही उद्या महत्त्वाचा निर्णय घेणार आहे, मराठा आरक्षणासंदर्भातला संघर्ष आणखी तीव्र होईल, तुमचा जे आंदोलन किंवा तुमचं जे काही लढा आहे तो आणखी तीव्र करण्यात येईल। 28 तारीख उद्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना मी 1 वाजता भेटणार आहे आणि विरोधी पक्ष नेत्यांना 12:30 वाजता 12 वाजता भेटणार। 1 तारखेपर्यंत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भातला वेळ आहे। राज्य सरकारनं ज्या काही वकील नेमलेले आहेत त्यांच्या अजून बैठकात पार पडले नसल्याची माहिती समोर येते। उद्या सगळं उद्या बोलू।
संभाजीराजे छत्रपती यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि राज ठाकरे यांचा सुद्धा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। विविध मुद्द्यांवर यावेळी या बैठकीत चर्चा झाल्याचं सुद्धा संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलेलं आहे। आज दिवसभर त्यांचा बैठकांचा हा सिलसिला सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी सकाळी भेट घेतली। त्यांच्यासोबत सुद्धा सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। उद्या मुख्यमंत्र्यांना 1 वाजता ते भेटणार आहेत आणि या बैठकीच्या मध्ये नेमकं काय होतं, मुख्यमंत्री काय शब्द देतात हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल। पण आपण जी सध्या चर्चा करतोय त्या चर्चेमध्ये नरेंद्र पाटील हे सुद्धा जोडले गेलेले आहेत। पाटील साहेब, तुमचं सुद्धा स्वागत या चर्चेमध्ये। पण विनोद पाटील यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सुरुवातीला त्यांनी मांडलेला होता। विनोदजी, मी तुम्हाला मध्येच थांबवलं, तुमचा मुद्दा पूर्ण करा, त्याच्यानंतर माझा एक उपप्रश्न त्याला असा आहे, तो मी नंतर विचारतो। हे बघा की ज्यावेळेस न्यायालयाने सांगितलं की आम्ही कुठल्या प्रकारचा बदल करणार नाही, आम्ही पर्याय सरकारसमोर होते। जसं मी आपल्याला उदाहरण दिलं, अलीगढ युनिव्हर्सिटी, JNU, वाशी म्हणजे बनारस, काशी या ठिकाणी सुपरन्युमरीचा उपयोग त्या ठिकाणी केला। प्रश्न असा आहे की राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा मला एकट्याने सगळ्या महाराष्ट्राला आणि भारताला कळलेला आहे की मराठा आरक्षण रद्द झालं, परंतु त्याला ऑप्शन काय, पर्याय काय हे राज्य सरकार सुचवू शकत नाही। एक छोटासा संदर्भ मला या ठिकाणी द्यावासा वाटतो। मी ज्या जिल्ह्यातून येतो, औरंगाबाद संभाजीनगर, या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीमध्ये न्यायालयाने सांगितलं की ही जमीन शेतकऱ्यांच्या नावावर राहू द्यावी, परंतु या राज्याचे एक मंत्री ज्यांना कुठलाही अधिकार नाही त्यांनी नियम बाहेर जाऊन त्या ठिकाणी ती शेतकऱ्यांना जमीन देत नाही, कोर्टामध्ये कंटेम सुरू आहे। म्हणजे हेच राज्य एकीकडे मराठा आरक्षणाला फुलपट्टी लावून पाहत आहे आणि औरंगाबाद संभाजीनगर सारख्या ठिकाणी हायकोर्ट सांगते की शेतकऱ्यांना जमीन परत करा, परंतु ते करत नाहीये। ह्या ठिकाणी सगळा गोडबंगाल आहे। राज्य सरकारची इच्छाशक्ती नाहीये आणि राज्य सरकारची इच्छाशक्ती असती तर त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी त्या ठिकाणी असतात। मला एक प्रश्न या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारायचा आहे की ज्यावेळेस सुपरन्युमरी पद्धतीचा वापर करण्यासाठी सर्व अधिकारी सांगताय की कंटेम ऑफ कोर्ट होईल, मग औरंगाबाद संभाजीनगरमध्ये मुंबई हायकोर्टाने सांगितलं या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी केली, याच्या नावावर 7/12 करा, त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या अधिकारामध्ये त्याची अडवणूक करता, अशी हजारो उदाहरण आहे। त्यामुळे या राज्य सरकारची इच्छाशक्ती नाहीये असं आमच्या या ठिकाणी स्पष्ट मत आहे। इच्छाशक्तीवर बोट ठेवलेलं आहे तुम्ही, राज्य सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही त्याचबरोबर काही पर्याय सुद्धा दिलेले आहेत, त्या पर्यायांचा विचार राज्य सरकारनं करावा असं तुमचं म्हणणं आहे। नरेंद्र पाटील आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाटील साहेब, सुप्रीम कोर्टानं निर्णय देत असताना जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये 50% पुढे आरक्षण देता येणार नाही, महत्त्वाचा मुद्दा। अपवादात्मक परिस्थिती नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरं म्हणजे मागास आयोगाचा जो तुमच्या सरकारचा अहवाल होता तो सुद्धा त्यांनी नाकारलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे आरक्षण द्यायचं कसं? तुमच्याकडे, भाजपकडे पर्याय काय आहे? तुम्ही काय सुचवताय? पहिली गोष्ट आता अशी आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज काय लागली ही पार्श्वभूमी मला वाटतं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितली जरी असली तरी थोडक्यामध्ये मला थोडंसं बोलायचं या विषयावरती की 1980च्या दशकामध्ये माझे वडील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील ज्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा ज्यावेळेला दौरा केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज हा त्या ठिकाणी मागासलेला आहे। दरवेळेला राज्यकर्त्यांचं नाव सांगून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम सातत्याने काही आयोगाने केलं होतं आणि म्हणून त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जो कामगार वर्ग होता, जो आमचा पश्चिम महाराष्ट्रातला पुणा, सातारा, सांगलीकडचा जो होता तो डोंगरी भागातला होता आणि त्याच्याकडे अल्प शेती असल्यामुळेच तो मुंबईमध्ये हमाली करायला आला। आणि म्हणून ज्याला अण्णासाहेबांना हे पटलं की नाही बाबा हे मराठ्यांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, त्यावेळेला 22 मार्च 1982ला जो पहिला मोर्चा काढला स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांनी, तो आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावा जो राज्य सरकारने त्यावेळेला तो नाकारला। कालांतराने या राज्यामध्ये जितके आयोग झाले त्या आयोगाने, मागासवर्गीय आयोगाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षणाच्या बाजूने शिफारशीच केलेली नाहीये। शेवटचा आयोग जो झाला तो आमचा बापट आयोग। बापट आयोगामध्येही त्या ठिकाणी फार मोठं राजकारण करण्यात आलं। जाणीवपूर्वक काही सदस्यांना मराठ्यांच्या विरोधामध्ये मतदान करण्यासाठी राज्य सरकारच्या त्यावेळेच्या नेत्यांनी सांगितल्यामुळे त्यावेळेलाही आमचं आरक्षण गेलं।
आता हे आरक्षणाचं जी काही गोष्ट सुरू होती त्या अनुसरून ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला मागासवर्गीय आयोगाचं त्या ठिकाणी गठन करणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला गायकवाड साहेबांनी महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये 16% आरक्षण आणि कालांतराने हायकोर्टामध्ये 12 आणि 13% आरक्षण हे सिद्ध झालं. आता जर महाराष्ट्रामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ज्या वेळेला एकमताने हे आरक्षण मंजूर होतं त्यावेळेला विरोधी पक्ष नेते त्या काळामध्ये काय झोपले होते का? त्यांनी तो अहवाल का नाही वाचला की बाबा कुठल्या कलमाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आरक्षण दिलं? आज जे त्या काळातील सरकारच्या विरोधात काही लोक टीका करतात या टीकेमध्ये किती तथ्य आहे? त्याच्यामुळे उगीच बिनबुड्याच्या टीका करून कुठेतरी भारतीय जनता पक्ष म्हणा की देवेंद्र फडणवीस म्हणा यांच्या नावावरती नारळ फोडायची खरंच काही गरज नाही. आता सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड अहवाल बघा दोन्ही सभागृहामध्ये ज्या वेळेला एखादं विधायक पास होतं किंवा एखाद्या दोन्ही सभागृहाच्या 100% लोकांनी एखादा अहवाल 100% मान्य केला आणि त्या अहवालाला चॅलेंजच कसा होतं सुप्रीम कोर्टामध्ये हा फार मोठा प्रश्नचिन्ह होता. जोपर्यंत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारे या संदर्भामध्ये स्टे ऑर्डर मिळाली नव्हती. परंतु महाविकास आघाडी ज्या वेळेला सत्तेवर आली त्यानंतर ज्या पद्धतीनं योग्य पाठपुरावा करायला गेला पाहिजे होता तो न झाल्यामुळे त्या ठिकाणी 9 सप्टेंबरला तुम्ही आता म्हणताय की त्यांनी पाठपुरावा व्यवस्थित केला नाही म्हणून ते झालं नाही आणि ते म्हणतायत की तुम्ही अहवालच नीट नव्हता ते टिकणारच नव्हतं त्याच्यामुळे ते झालं. ह्या तुतुमैमेच्या पलीकडे आज मराठा समाजाला आरक्षण हवंय ना ते कसं देणार हे त्यांना हवंय. आता आरोप प्रत्यारोप ऐकून ऐकून लोकांचं खरं तर आता ते ऐकण्याची मनस्थिती नाहीये. तुम्हाला खरं सांगतो तुम्ही सुद्धा समाजाचे नेते आहात तुम्हालाही त्याची जाणीव आहे. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर आणखी काही मंडळी आपल्यासोबत जोडली जाणार आहेत. आपल्यासोबत विनोद पाटील होते. विनोदजी आभार तुमचे न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. आबा पाटील सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झाले. बराच वेळ त्यांनी सुद्धा दिला. आबा तुमचं सुद्धा धन्यवाद न्यूज 18 लोकमतच्या वतीनं. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत गोपीचंद पडळकर जोडले जाणार आहेत. पडळकर यांच्यासाठी सुद्धा काही खास प्रश्न माझ्याकडे आहेत मी त्यांना ते विचारणार आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर गेल्या 1.5 तासापासून आपण चर्चा करतोय ती मराठा आरक्षणाच्या चक्रव्यूहाच्या संदर्भातली आणि हे चक्रव्यूह कसं भेदलं जाणार याबद्दल मान्यवरांची मतं आपण जाणून घेतोय. आपल्या सोबत आता या चर्चेत सहभागी होत आहेत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. पडळकरजी स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. मराठा नेते आता आपल्या सोबत आहेत आणि नरेंद्र पाटील त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की या सगळ्याबद्दलची त्यांची भूमिका नेमकी काय. पण मला गोपीचंद पडळकर यांना विचारायचं आहे. गोपीचंदजी महाराष्ट्रात तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही सरकारमध्ये नव्हतात किंवा पक्षात नव्हतात पण भाजपच्या सरकारनं शिवसेना भाजपच्या सरकारनं हे आरक्षण दिलं हे सगळं झालं. पण सुप्रीम कोर्टानं जेव्हा हे आरक्षण नाकारलं तेव्हा 3 महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या होत्या. एक 50% मर्यादा ओलांडता येत नव्हती जे तुम्ही दिलेल्या आरक्षणात ओलांडली गेलेली होती. सुप्रीम कोर्टानं ते साफ नाकारलं. दुसरं अपवादात्मक परिस्थिती आहे हे तुम्ही त्या आरक्षणात दिसत नव्हतं त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मागास आयोग होता त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही ते मान्य करत नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीत हा निकाल आता देशाच्या समोर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सांगा आज महाराष्ट्राला मराठा समाजाला की आता हे आरक्षण कसं देता येईल पर्याय काय? नाही हे बघा आता परत नव्यानं ती प्रक्रिया महाराष्ट्र सरकारला करावी लागेल की जसं पूर्वी सहआयोगानं मराठा समाज हा मागास आहे असं सांगितलं नव्हतं परंतु गायकवाड आयोगानं मराठा समाज हा मागास आहे आणि तसा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला आणि तो अहवाल खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये व्यवस्थितपणे बाजू मांडून टिकवायला पाहिजे होता. जेव्हा महाराष्ट्र सरकारचे जे वकील होते त्यांनी सांगितलं की आमच्याकडे व्यवस्थित कागदपत्र पोहोचवत नाही. ते काय भाजपच्या नेत्याचं स्टेटमेंट नव्हतं किंवा ते कुठल्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाचं स्टेटमेंट नव्हतं. जो महाराष्ट्र सरकारनं जे वकील सुप्रीम कोर्टामध्ये उभा केले त्या वकिलांनी सांगितलं
अनेक तारखांमध्ये की बाबा आम्हाला महाराष्ट्र सरकारकडून व्यवस्थित कागदपत्र आमच्याकडे पोहोचवत नाहीत. गायकवाड आयोग हा फडणवीस सरकारच्या काळामध्ये असल्यामुळं जणू काय तो फडणवीसांचाच आयोग आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार वागलं. तसं वागायला नाही पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टानं जो विषय पुढे आणला की बाबांनो हा आयोग वन साइड मराठा समाजाच्या बाजूचा आहे. मुळामध्ये या आयोगाकडं मराठा समाजाच्या बाजूची आणि मराठा समाजाला विरोध करणारी निवेदन आली होती आणि तेव्हा गायकवाड आयोगानं त्या निवेदनं ज्यांनी बाजूची दिली आणि विरोधातली दिली त्या विरोधात निवेदन दिलेल्या सगळ्यांना तारखा दिल्या. केसेस जशा पद्धतीनं चालतात कोर्टासमोर सगळं केलं, ठीक आहे गोपीचंदजी, ते सगळं केलं पण सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टातच मान्य करावं लागेल आपल्याला. सुप्रीम कोर्टात ते मान्य झालं नाही. माझा प्रश्न असा आहे गोपीचंदजी, 50% वर आरक्षण देता येत नाही हे नव्यानं सांगायची गरज नव्हती. खरं तर हे आधी स्पष्ट झालेलं होतं इंदिरा साहनी केसच्या नंतर. आता सांगा की 50% पुढं आरक्षण कसं देता येईल जर सुप्रीम कोर्टाने आज साफ नाकारलंय. पर्याय सांगा. आरोप प्रत्यारोप बस झाले. आता नव्याने प्रोसेस महाराष्ट्र सरकारला राबवावी लागेल. परत आयोग गठीत करून मराठा समाजाला मागासले पण कशा पद्धतीनं आहे ते ठरवावं लागेल आणि हे सगळं केल्याच्या नंतर त्यांना केंद्राची मदत घ्यावी लागेल. हे सगळं अगोदर महाराष्ट्र सरकारनं ती प्रक्रिया करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकारची लोक जाऊन राज्यपालाकडे बसतात निवेदन देतात, तसं करून चालणार नाही. परत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जसं गायकवाड आयोगानं हे मागास ठरवलं होतं आता परत मागास आयोगाकडे ते देऊन आणि मराठा समाज मागास कसा आहे त्याच्याबद्दलचे सगळे सर्वे करून ती सगळी प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे आणि मग केंद्राकडे गेलं पाहिजे. अहो सर, तुम्ही सगळी प्रक्रिया तर पूर्ण केलेलीच होती. मागास आहे हा समाज हे सुद्धा सांगितलेलं होतं. मुद्दा हा आहे की 50%च्या मर्यादेचं काय करणार तुम्ही. आताच सरकार सुद्धा ते सुद्धा सांगताय आम्ही देऊ आरक्षण. तुम्ही सुद्धा म्हणता देता येईल आरक्षण, पण हे कुणीतरी सांगायला हवं ना 50%च्या पुढे आरक्षण कसं देणार. कारण सगळे घटनात्मक तज्ञ जे आहेत, घटना तज्ञ, ते सांगतात की 50%ची मर्यादा ओलांडता येणार नाही. सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलंय 50%च्या पुढे जाता येणार नाही. त्याच्यावर उत्तर काय? नाही, याच्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारनं ही बाब विशेष कशी आहे हे सगळं इथं राज्य मागास आयोगाकडून तयार करावं लागेल. जसं काही राज्यामध्ये 50%च्या पुढं आरक्षण गेलेलं आहे तिथली बाजू आपल्याला पटवून द्यावी लागेल आणि तशा पद्धतीचं काम पहिल्यांदा राज्य सरकारनं करायला पाहिजे आणि त्यासाठी जे लागल त्यामध्ये विरोधी पक्ष त्यांना मदत करायला तयार आहे. देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांत दादा असतील, आमची सगळ्यांची भूमिका ही आहे की जे सकारात्मक तुम्हाला करता येईल विधी तज्ञांशी चर्चा करून तुम्ही ते करा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बरोबर, ठीक आहे. तुम्ही म्हणताय आम्ही सोबत आहोत, सरकार म्हणतंय की आम्हाला पण आरक्षण द्यायचंय. जे इतर पक्ष आहेत सर्वांचं एकमतानं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे. तसे प्रयत्न होत आहेत, पण कायदेशीर कसोटीवर ते टिकणारं आरक्षण देणं शक्य आहे का आणि ते असेल तर मग ते कसं देता येईल याच्याबद्दल चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर आरक्षणाचं महामंथन. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मराठा आरक्षणाचं चक्रव्यूह आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी विविध पर्याय सध्या सांगितले जात आहेत. त्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे आहेत. गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार, नरेंद्र पाटील मराठा नेते आपल्यासोबत आहेत. गोपीचंदजी, मला तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगतं की अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50%च्या वर आरक्षण देता येईल ही, पण ही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो. आता ती अपवादात्मक परिस्थिती कशी दाखवता येईल आणि कसं सिद्ध करता येईल, काय त्याच्याबद्दलचे पर्याय? नाही, राज्य सरकार पुढे आज पर्याय आहे की मागासवर्गीय आयोगाकडून परत महाराष्ट्रातील मराठा समाजाचा व्यवस्थितपणे सर्वे करणं, त्याची व्यवस्थित पूर्व तयारी करणं. दुसरा कुठला पर्याय असू शकत नाही. मग ती तयारी आधी झाली नव्हती असं म्हणायचं? ती तयारी आधी झाली नव्हती असं म्हणायचं किंवा त्यातल्या राहिलेल्या त्रुटी आता पूर्ण करायच्या असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, असं नाही. मागं दिलं ना मागच्या राज्य सरकारनं ही सगळं व्यवस्थित तयारी करून दिलं होतं. तुम्ही त्याचं मराठीत ट्रान्सलेशन करू शकत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? आणि परत मग राजकारणाचा विषय येतो की बाबा तुम्ही असं बोलू नका. जर हे आरक्षण माननीय उच्च न्यायालयामध्ये टिकलं,
सुप्रीम कोर्टामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असताना जी केस गेली होती तेव्हा स्टे मिळाला नाही, आणि जेव्हा तुमचं सरकार आल्याच्या नंतर स्टे मिळतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण गंभीरतेने घेतल्या पाहिजेत. नुसतं मराठा समाजाच्या बाबतीमध्येच हे सरकार टाळाटाळ करते अशातला विषय नाही आहे. जे आदिवासींना ते धनगरांना राज्य सरकारनं कायदा केला, 1000 कोटी बजेट दिलं, त्याकडेही दुर्लक्ष केलं, त्यांना 1 रुपया दिला नाही धनगर समाजाला. हे राज्य सरकारच्या हातामध्ये होतं. आता पदोन्नतीचा घोळ चाललाय. आज तुम्ही टीव्हीवरती काय बघताय, सगळा विषय काँग्रेसचं नाटक चालू आहे, काँग्रेसवाल्यांना सगळं तिथं किंमत दिली जात नाही. हे सगळं राज्य सरकारचा सगळा काळा बाजार चालू आहे. पदोन्नतीच्या बाबतीमध्ये तेच विषय चालू आहे. महायुतीला फंडिंग न देणं, त्यांचं व्यवस्थित अधिकारी न देणं, म्हणजे नुसतं मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ज्यांचं दुर्लक्ष असं नाही आहे, सगळ्या विषयामध्ये यांचं दुर्लक्ष आहे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टानं हे सगळं रद्द केल्याच्या नंतर मग इथं मीडियामध्ये येते की आम्ही विरोधक राजकारण करतो. आणि आम्ही राजकारण करत असतो तर तुम्ही तिथं लक्ष द्यायला पाहिजे ना सगळ्या विषयामध्ये. हे सरकार कुठल्याच बाबतीमध्ये लक्ष देत नाही. हे सिरियस सरकार नाही आहे. आणि गायकवाड आयोगाचं सगळं मागासवर्गीय 6 आयोग होते, तेव्हा मराठा समाजाला मागास आहे ठरवलं होतं. गायकवाड आयोगानं जे मराठा समाज मागास आहे तर त्याचं प्रोटेक्शन करणं हे राज्य सरकारची जबाबदारी होती ना. तिथं सुप्रीम कोर्टामध्ये ते व्यवस्थितपणे, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं की याला विरोध होता तर गायकवाड आयोगानं ते ऐकून घेतलं नाही. मुळामध्ये त्या आयोगामध्ये व्यवस्थितपणे सगळ्या केसेस चालवल्या होत्या, सगळ्यांना तारखा दिल्या होत्या. ज्यांनी या गोष्टीला विरोध केला त्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आयोगानं व्यवस्थितपणे सगळी ह्याची रचना तयार केली होती. मग ते मराठी ट्रान्सलेशन करून द्यायचं काम हे राज्य सरकारचं होतं, त्यांच्या वकिलांचं होतं. आणि ह्या सगळ्यात हे अपयशी झाले. सुप्रीम कोर्टानं मराठीत मागितलं होतं का मराठी ट्रान्सलेशन? सुप्रीम कोर्टाने यांनी माहितीच दिली नाही. मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून द्यायचं होतं, ते यांनी व्यवस्थितपणे दिलं नाही. त्यामुळे तिथं सगळा हा घोळ झालाय. हे तुम्ही सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे समजावून. बर, ठीक आहे. तो आता खरं तर त्याला तुमचे विरोधक असते तर त्याला उत्तर दिले असते. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर मला विचारायचं आहे आता की या संपूर्ण आरक्षणाच्या निमित्तानं जेव्हा नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया आलेली होती ती अत्यंत भावनिक होती, संताप होता, चीड होती त्यांच्या त्या बोलण्यामध्ये. पण खरंच आज या आरक्षणाचं उत्तर आंदोलन असणार आहे का? आंदोलनातून आरक्षणाची वाट पुढे जाणार आहे का? त्याच्याबद्दल चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर गेल्या 2 तासापासून आपण चर्चा करतोय मराठा आरक्षणाच्या चक्रव्यूहाची. खरं तर ज्या चक्रव्यूहात मराठा आरक्षण अडकलेलं आहे त्या चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय सध्या सांगितले जात आहेत त्याची चाचपणी केली जाते. सरकार त्याच्याबद्दल निर्णय घेतं का हे पाहणं एका बाजूला महत्त्वाचं असेल सुद्धा, पण त्याचबद्दल आता या अनुषंगानं एक संताप, राग व्यक्त केला जातोय, आंदोलनाची भाषा केली जाते. आणि त्याच अनुषंगानं मला नरेंद्र पाटील यांना विचारायचं आहे. पाटील साहेब, तुम्ही काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की आम्ही स्वस्थ बसू शकत नाही, अस्वस्थता तुमची समजू शकतो, पण आता खरंच मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो आंदोलनानं सुटणारा आहे का? तो सुटेल का? बघा, एक तर आहे ना, आंदोलन आणि केल्याशिवाय कधीच काही भेटत नाही. हे जर चांगलं उदाहरण म्हणजे 2016ला मराठा क्रांती मोर्चाच्या विविध संघटनेनी एकत्र येऊन केलेला मोर्चा. आता परिस्थिती आहे कोरोनाची महामारीची. सरकार असं म्हणतंय की आंदोलन कुणा विरोधात आणि कशासाठी? राज्य सरकार काय म्हणतं त्याच्यापेक्षा पहिलं हे आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे. कारण राज्य सरकारने ज्या पद्धतीनं युक्तिवाद केला पाहिजे होता केला नाही. परंतु नव्यानं त्या ठिकाणी मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी सुरू करावा आणि मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून जेवढं लवकर होईल तेवढं अहवाल तयार करून तो अहवाल दोन्ही सभागृहामध्ये मांडून परत राज्यपाल आणि राज्यपालाच्या नंतर गरज भासल्यास म्हणजे कायद्या तज्ञांनी जर सांगितलं की बाबा हा अहवाल आता दिल्लीला गेला पाहिजे तर मग दिल्लीला राष्ट्रपती किंवा केंद्रीय मागासवर्गीय आयोग म्हणा, आणि जर तरीही जर वाटलं, जर आपल्या तज्ञांनी सांगितलं की नाही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये हा अहवाल ठेवला पाहिजे तर तो तशा प्रकारे ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे पहिली सुरुवात ही राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग लवकर गठन केला पाहिजे. त्याचे असणारे डायरेक्टर्स किंवा संचालक जे सगळे दौरे करतील आणि जे लूज पोल्स होते मागच्या, जर हे सरकार म्हणतंय की मागच्या अहवालामध्ये काय लूज पोल्स होते, मला तर काय लूज पोल दिसत नाही.
पण ते लूज पोल जर असतील तर ते करेक्ट केले पाहिजेत, त्याला बरं. दुरुस्त केलं पाहिजे आणि हा. नव्यानं तो अहवाल तयार करून ही प्रोसेस सुरू केली पाहिजे, जी अद्याप त्यांनी सुरू केलेली नाही. बर, तुमची अपेक्षा आहे की आता राज्य सरकारनं याच्याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे. तुमची जशी अपेक्षा आहे तशीच मराठा समाज बांधवांची सुद्धा निश्चितपणे असणार आहे की राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन, तू मैमय आणि एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या पलीकडे जाऊन आज मराठा समाजाच्या आरक्षणाची वाट मोकळी व्हायला हवी. ज्या चक्रव्यूहात आज हे आरक्षण अडकलेलं आहे ते चक्रव्यूह भेदण्याचं एक शस्त्र त्यांच्या हाती दिलं पाहिजे आणि ते भेदून त्यांना ते आरक्षण दिलं पाहिजे. आज ही सगळ्याची अपेक्षा आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सुद्धा आज छत्रपती संभाजीराजे एका बाजूला राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत असताना मराठा समाजातल्या आंदोलनामध्ये अग्रभागी असलेल्या सर्व नेते मंडळींना एकत्र आणून, विविध राजकीय पक्षांच्या लोकांना एकत्र आणून या चक्रव्यूहातून मराठा आरक्षणाला बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचं गेल्या 2 तासांपासूनचं हे मंथन होतं. या मंथनात आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.